निलेश लंकेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचं कळतंय। पवारांची भेट घेतल्याचं मोदी बाग सोसायटीच्या एंट्री गेटवरती उल्लेख करण्यात आलाय। सकाळी 9:53 लंके भेटून बाहेर निघाले असं सुद्धा सांगण्यात आलंय। तर निलेश लंकेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। पवारांची भेट घेतल्याचं मोदी बाग सोसायटीच्या एंट्री गेटवरती उल्लेख देखील करण्यात आलाय। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। या एंट्री गेटच्या रजिस्टरमध्ये निलेश लंके यांचं नाव नमूद करण्यात आलंय। सकाळी 9:53 लंके भेटून बाहेर निघाले आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह पुढारी न्यूजची दृश्य आपण पाहतोय। या रजिस्टरमध्ये निलेश लंकेंच्या नावाचा उल्लेख आहे। त्यावेळेस त्यांच्या भेटीची वेळ सुद्धा नमूद करण्यात आली आहे। तर खालून दुसऱ्या स्थानी निलेश लंके यांचं नाव आपण पाहू शकतोय। पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। याआधी शरद पवारांची जी पत्रकार परिषद झाली त्यावेळेस शरद पवार यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचं नमूद केलं होतं। मात्र आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य काहीतरी वेगळं सांगतायत। निलेश लंकेंनी शरद पवारांची ही भेट घेतली आहे आणि हे या रजिस्टरमधनं एंट्री गेटच्या रजिस्टरमधनं समोर येतंय। आपण ही थेट दृश्य पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे। तर निलेश लंके यांच्या नावाचा उल्लेख आहे। 9:53 त्यांची ही भेट झाल्याचं कळतंय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, निलेश लंके आणि शरद पवार यांची भेट झाल्याचं कळतंय। मुळात शरद पवार यांनी याबाबत काहीही कल्पना नसल्याचं पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं। मात्र ही दृश्य काहीतरी वेगळंच सांगतात। ज्ञानेश्वर, अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले होते। आजच्या भेटीचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे काहीच कल्पना नसल्याचं, माहीत नसल्याचं सांगितलं। पण शरद पवार ज्या ठिकाणी राहतात त्या मोदी बागेत जर आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर 2 डायऱ्यांमध्ये त्याची नोंद करावी लागते। आता मी सध्या या मोदी बागेच्या गेटवर उभा आहे आणि आपण जर बघितलं असेल तर याच मोदी बागेच्या सगळ्या परिसरातून आत जाण्यासाठीचा हा रस्ता आहे। आणि जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आत जी कमान आपल्याला पाहायला मिळते, प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वारावरती चेकपॉइंट ज्याला आपण म्हणू शकू, एक डायरी असते। त्या डायरीमध्ये नोंद केली जाते कोण भेटायला आलं। आज निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। ते मोदी बागेत जिथे आतमध्ये शरद पवारांचं घर आहे या घरात शरद पवारांना भेटले असं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून यापूर्वीच कळलं होतं। आपण ते बातमीतून सांगितलंही होतं। मात्र त्या संबंधितला कागद आता समोर आलाय। दोन्ही डायऱ्यांमध्ये सकाळी निलेश लंके आतमध्ये आत गेल्याची एंट्री आहे आणि निलेश लंके बाहेर पडले साधारण 9:53 दरम्यान, जेव्हा शरद पवार हे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले। अर्थात त्याच्या उजव्या बाजूला शरद पवार यांची पत्रकार परिषद होती आणि याच मोदी बागेच्या शेजारी असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी पत्रकार परिषद शरद पवारांनी बोलवली। शरद पवारांनी पत्रकार परिषदेत निलेश लंकेंच्या प्रवेशाबद्दल त्यात काय खरं, त्याला काही अर्थ नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। पण निलेश लंकेंनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि आतमध्ये आज जवळपास 1 तास निलेश लंके असतील, शरद पवार असतील, त्यांची याच मोदी बागेमध्ये बैठक झाली, चर्चा झाली। या बैठकीमध्ये असंही ठरलं की निलेश लंके हे स्वतः लोकसभेची जी जागा आहे ती लढणार आहेत। तशी उमेदवारी आघाडीकडून देण्याचा शब्द शरद पवारांनी निलेश लंकेंना दिलेला आहे। यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण सुरुवातीला सगळ्यात अगोदर निलेश लंके हे आज शरद पवारांना भेटले, ते अजित पवारांची साथ सोडणार, शरद पवारांकडे येणार असं सांगत होतो। पत्रकार परिषदेत शरद पवारांना तसा प्रश्न विचारला पण त्यांनी त्याला दुजोरा दिला नाही। पण जी आपल्याला दोन्ही शरद पवारांच्या मोदी बागेत जिथे शरद पवारांचं घर आहे त्या घरात जाण्यासाठी जी नोंद करावी लागते डायऱ्यांची, त्याची जी कागद आपल्या हाती लागलेली आहेत त्यात निलेश लंकेंच्या गाडीचा नंबर, निलेश लंकेंचं नाव, निलेश लंके आज सकाळी किती वाजता आतमध्ये गेले, बाहेर येण्याची वेळ, या सगळ्या तपशिलांवरून हे स्पष्ट होतं। ज्ञानेश्वर, ही